ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। ईव्हीएम विरोधामध्ये मार्करवाडी ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जाते। मार्करवाडी ग्रामस्थांच्या ईव्हीएम विरोधातलं आंदोलन आधी आपण प्रत्यक्ष गावातही पाहिलेलं होतं। आता मात्र हे विधान भवनासमोर आंदोलन होतंय आणि आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत। यापूर्वी विधानसभेच्या निकालानंतर मार्करवाडीमध्ये एक मतपत्रिकेद्वारे करण्याचा उपक्रम राबवण्यात आलेला होता ग्रामस्थांकडून। त्यावेळेला सुद्धा कुठल्याही पद्धतीने तो उपक्रम मान्य करण्यात आलेला नव्हता। ईव्हीएम मधल्या संपूर्ण निकालांच्या अनुषंगाने मार्करवाडीच्या ग्रामस्थांचा निषेध होता। त्यांना तो निकाल मान्य नव्हता आणि त्यावेळी त्यांनी आंदोलन केलेलं होतं। हेच आंदोलनकर्ते आता मुंबईत विधान भवनात समोर येऊन आंदोलन करतायत आणि त्यांची पोलिसांद्वारे धरपकड केली जाते। विधान भवनाच्या गेट बाहेर तर ही दृश्य आहेत मुंबईच्या विधान भवनाबाहेरची आणि इथे आज मार्करवाडीतले अनेक ग्रामस्थ आले होते। त्यांनी अत्यंत आक्रमकरित्या ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तरी सुद्धा अत्यंत प्रखरपणे आपली मतं ते मांडत होते। कुठेतरी संविधानाचा अपमान केल्याचे सुद्धा उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये केलेले आहेत। विधानसभा निवडणूक निकालानंतर मार्करवाडीतल्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष गावामध्ये सुद्धा आंदोलन केलेलं होतं। ईव्हीएमच्या निकालाविरोधात त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी मतपत्रिकेवरती पुन्हा एकदा मतदान करण्याचा घाट घातलेला होता। परंतु त्यांच्या या संपूर्ण प्रक्रियेला, संपूर्ण आंदोलनाला कुठल्याही पद्धतीची मान्यता मिळाली नाही। संपूर्ण ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे तो उमेदवार जिंकून आलेलाच नाहीये आणि म्हणूनच आम्हाला मतपत्रिकेद्वारे मतदान करायची इच्छा आहे। ईव्हीएमच्या विरोधामध्ये ते उभे राहिले होते तेव्हाही आणि आताही। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, हे आंदोलन कशा पद्धतीने आज आकार घेत होतं आणि पोलिसांनी धरपकड का सुरू केली? ज्या प्रकारे आपण बघितलं विधान भवनच्या जे मेन गेट आहे त्याच्या बाहेर हे सगळे मार्करवाडीचे ग्रामस्थ जमले आणि अचानकपणे त्यांनी आंदोलन सुरू केलं। काही फलक त्यांच्या हातात होते आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या प्रकारे ईव्हीएमद्वारे मतमोजणी केली, ईव्हीएमद्वारे मतदान झालं, ही सगळी प्रक्रिया आता मतपत्रिकेद्वारे व्हावी। आणि आपण आधी बघितलं होतं गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर विधान भवनाच्या बाहेर हे आंदोलन करत हा विषय विधान भवनात सुद्धा चर्चेला गेला पाहिजे अशी या ग्रामस्थांची मागणी आहे। त्यामुळे 15 ते 20 ग्रामस्थ अचानकपणे विधान भवनाच्या गेटच्या बाहेर आले आणि त्यानंतर पोलिसांनी धरपकड करत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पूर्वी वेदांत, या सगळ्या प्रकाराची दखल राजकीय पातळीवरती कोणी घेतलीये का? सगळ्यातरी आपण बघितलं अचानकपणे आंदोलन झाल्यामुळे पोलिसही अलर्ट झालेले आहेत आणि ही मागणी आपण बघितलं या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा झाली होती आणि अशा प्रकारे मतपत्रिकेद्वारे वेगळं मतदानाची प्रक्रिया व्हावी अशी या ग्रामस्थांची मागणी होती। मात्र त्याला सुद्धा नकार सरकारने दिला होता आणि आता जेव्हा हे आंदोलन होतंय तेव्हा विधानसभेत हा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेला जातो का हे बघावं लागेल। पूर्वी धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर ईव्हीएम विरोधामध्ये मार्करवाडीच्या ग्रामस्थांनी आज पुन्हा एकदा विधान भवनाबाहेर आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची धरपकड झाली आहे।